आता एक नजर टाकणार आहोत लोकसभेची पूर्वतयारी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या बातम्यांवर। मी एनसीपीकडून की शिवसेनेकडनं निवडणूक लढवायची हे मुख्यमंत्री स्वतःच ठरवतील। अमोल कोल्हे निर्यात केलेले उमेदवार शिरूरमधून मीच लोकसभा लढवणार, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। तर मी 20 वर्ष आढळराव यांच्या बरोबर संघर्ष केलाय, असं राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेन, दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया। आढळरावांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांवरून दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी। लोकसभेच्या 23 जागांसाठी भाजपकडनं निवडणूक निरीक्षकांची घोषणा। पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई, गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व मुंबई, तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभेची जबाबदारी। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडनं निरीक्षकांची नेमणूक नाही। बारामती अजित पवार गटाला सोडण्याची भाजपची जवळपास तयारी पूर्ण, तर नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी शिंदे गट आग्रही। रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता। मावळसह रायगडची जागा भाजपला मिळण्यासाठी प्रयत्न करणार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं वक्तव्य। तर रायगडच्या जागेसाठी सुनील तटकरे सुद्धा आग्रही। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं नवचिन्ह तुतारी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पवारांच्या सूचना। बारामती मतदारसंघातील प्रत्येक गावात कार्यक्रम घेण्याचे आदेश। 2 मार्चला बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात तुतारी चिन्हाचं अनावरण होणार। शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंविरोधात मैदानात उतरण्याची महेश लांडगेंची तयारी। बूथ कमिटी संमेलनाच्या सभेत लांडगे यांचं विधान। 10 वर्षात हेमंत गोडसे यांनी काहीच काम केलं नाही, गोडसेंना भाजपनंच निवडून आणलं, आता ते निवडून येणार नाहीत। दिनकर पाटलांचा खासदार गोडसेंवर हल्लाबोल। नाशिक लोकसभेवरही भाजपचा दावा। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांचे दुसरे नातू मैदानात। युगेंद्र पवार यांच्याकडनं मतदारसंघाचा दौरा सुरू। ग्रामीण भागात युगेंद्र पवारांकडनं भेटीगाठींना सुरुवात। सुप्रिया सुळे यांच्या कामांची युगेंद्र पवारांकडनं नागरिकांना माहिती। आणि लोकसभेसंदर्भातल्याच महत्त्वाच्या पाहूयात न्यूज टॉप 9। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर भावना गवळींचा दावा कायम। मेरी झाशी नहीं दूंगी, काल शिंदे साहेबांनीही सांगितलंय। गवळी यांची टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया। संजय राठोडांच्या उमेदवारीच्या चर्चाही जोरात। यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर फलकबाजी, मात्र खासदार भावना गवळींच्या फलकावर संजय राठोडांचा फोटो नाही आणि राठोडांच्या फलकावर गवळींचा फोटो नाही। दोन्ही नेत्यांमध्ये होर्डिंग वॉर रंगल्याची चर्चा। बारामतीची जागा अजित पवार गट लढवणार असं मला वाटतं, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। शरद पवार ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत खातं उघडून दाखवावं असं म्हणत दिलं थेट आव्हान। सर्वच लोकसभेच्या जागांवरती भाजपचा डोळा असल्याचा रोहित पवार यांचा निशाणा। अजित पवार आणि शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होणार असाही लगावला टोला। तर भाजप त्यांच्या पक्षाचे सर्वच खासदार बदलणार असल्याचं अंबादास दानवेंचं भाकीत। काही सरकारी कर्मचाऱ्यांना भाजप तिकीट द्यायच्या तयारीत असल्याचंही दानवेंचं वक्तव्य। बैठकीतनं मवियाच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल, प्रकाश आंबेडकर आमच्या सोबतच असतील, उद्यापासून प्रचार, रोहित पवार यांची माहिती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा 4 मार्चला नागपूर दौऱ्यावरती। भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मार्गदर्शन करणार। मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलर महायुतीसोबत। जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथभाऊ शेवाळे यांचं बावनकुळेंना पत्र। पत्रात महायुतीसोबत असल्याचा उल्लेख। शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवारांची मनसरमध्ये सभा। वळसेंच्या मतदारसंघात पवारांची सभा झाल्यानंतर अजित पवार 4 मार्चला उत्तर सभा घेणार।